इकडे आपण एक चौकट लिहिलेली आहे. या चौकटीमध्ये सगळीकडे संख्या दिल्यात आणि मधल्या बॉक्स मध्ये जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. 71, 19, 90, त्यानंतर 115, 25 आणि 140. आपण पहा आता या चौकटीचं निरीक्षण केलं तर वरच्या 2 कॉलम मध्ये ज्या संख्या आहेत त्यापेक्षा तिसऱ्या कॉलम मधली संख्या मोठी दिसते. वरच्या 2 कॉलम मध्ये ज्या संख्या आहेत त्याच्यापेक्षा तिसऱ्या कॉलम मधली संख्या मोठी दिसते की नाही. म्हणजे वरच्या 2 कॉलम मधल्या संख्यांचा सहसंबंध जोडून आपल्याला तिसरी संख्या मिळेल असा अंदाज आपण लावला. मग पहा 71 आणि 19, 71 अधिक 19 जर आपण केले तर 9 न 1 10, हातचाला 1, 7 न 1 8, 8 न 1 9, म्हणजे तिसऱ्या कॉलम मधली संख्या आपल्याला मिळते. इकडे पण करून पाहूया. 115 अधिक 25, 5 आणि 5 10, हातचाला 1, 1 2, 2 आणि 2 4 आणि 1 अशी 1. तिसऱ्या कॉलम मधली संख्या आपल्याला मिळाली. मग त्याचप्रमाणे आपल्याला ते इथे करावं लागेल. पण 57 मध्ये मिळवायला इथे संख्या आहे का? नाही. 57 वजा मिळवायला काहीच नाही. इथलीच संख्या आपल्याला शोधायची आहे ना. कशी शोधणार आहे? 57 वजा 93. 57 मधून 93 जातील का? 93 वजा 97. 93 म्हणजे या दोघांची बेरीज एवढी येणार आहे ना. मग त्या बेरजेतून जर आपण दिलेली एक संख्या वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या मिळेल. म्हणून 93 वजा 57. हातचा घेतला झाले 13, इथे राहिले 8. 13 मधून 7 गेले किती राहिले? 6. 8 मधून 5 गेले किती राहिले? 3. म्हणजे इकडे उत्तर काय येईल? 36.